नमस्कार भक्त हो, स्वामीवाणी परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उद्या श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र आणि फलदायी असा दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे. श्रावण सोमवारी हा महादेवाचा अत्यंत प्रिय आणि सिद्ध दिवसापैकी एक मानला जातो. पहिला श्रावण सोमवारी आपण सर्वांनी महादेवाची सेवा केलीच असेल, पण हा दुसरा श्रावण सोमवार तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, आजारपण आणि मानसिक त्रास दूर करण्यासाठी अत्यंत विशेष मानला जातो. तुमच्या घरात सतत पैशाची अडचण भासते का? कुटुंबातील सदस्यामध्ये वादविवाद होतात का? किंवा आरोग्याची तक्रारी दूर होत नाहीत? तर उद्याच्या या दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवाने अर्पण करायची विशिष्ट शिवमूठ आणि काही अत्यंत सोप्या पण प्रभावी महाउपाय नक्की करा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण दुसरा श्रावण सोमवारी कोणते शिवमूठ व्हावे, महादेवाला प्रसन्न करणारे विशेष मंत्र आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने व सर्व संकटांनी मुक्त कशी मिळावी हे सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. भक्त हो, श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची एक विशिष्ट धान्य अर्पण करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे, ज्याला आपण शिवमूठ म्हणतो. दुसऱ्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी? श्रावण सोमवारी महादेवाला तीळ, काळे या पांढरे तीळची मूठ वाहिली तरी चालते. शिवमुठीचे आध्यात्मिक महत्त्व. शास्त्रात सांगितले आहे की तीळ हे पाप आणि नकारात्मक नष्ट करणारे असतात. दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण अर्पण केल्यास व्यक्तीचे जन्मांतराचे पाप नष्ट होतात. त्यांच्या आयुष्यात आजारपण, गुप्त शत्रूचा त्रास किंवा मानसिक अवस्था आहे त्यांच्यासाठी तिळाची शिवमूठ अर्पण करणे हे अत्यंत फलदायी ठरते. आता आपण पाहूया उद्याच्या या पावन दिवशी शिवशंकराला आणि स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी कोणते महाउपाय करायचे आहे. तिळाची शिवमूठ वाहण्याची पद्धत. उद्या सकाळी स्नान उरकून शिवालयात जावे. महादेवाची रीतसर पूजा करून एक मूठ स्वच्छ तीळ हातात घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करत तीळ शिवलिंगावर अर्पण करावे. अर्पण करताना घरातील सर्व आजारपण आणि दुःख दूर व्हावे म्हणून अशी प्रार्थना करावी. दूध किंवा काळ्या तिळाचा अभिषेक. जर तुमच्या पाठीमागे शनिदोष, साडेसाती किंवा आरोग्याच्या गंभीर समस्या असतील तर उद्या तांब्याच्या किंवा पितळाच्या तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे दूध आणि थोडे काळे तीळ टाकावे. हा जलाभिषेक श्री रुद्रम किंवा मृत्युंजय मंत्र म्हणत शिवलिंगावर करावा. यामुळे महादेवाचा अत्यंत मोठा आशीर्वाद मिळतो. बेलपत्र आणि अक्षता उपाय. उद्या महादेवाला 11 किंवा 21 अखंड बेलपत्र अर्पण करा. प्रत्येक बेलपत्रावर चंदनाचे राम किंवा ओम लिहा. सोबतच मूठभर अखंड अक्षता अर्पण केल्याने घरात धनधान्यादी कधीही कमतरता भासत नाही. सोमवारी व्रत आणि प्रदोष काळ पूजा शक्य असल्यास उद्याचा दिवस उपवास करावा. सोमवारी संध्याकाळी शिवालयात किंवा घरी महादेवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. या काळात शिवकवच किंवा शिवलीलामृत ग्रंथाचा 11व्या अध्यायाचे पठण करावे. अत्यंत सिद्ध मानले जाते. संध्याकाळी पूजेनंतर स्वामी समर्थ महाराजांना किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळ जप करा किंवा तारक मंत्राचे पठण करा. तुम्ही स्वामी भक्त असाल तर हे नक्कीच करा. स्वामी हे महादेवाचे अवतार मानले जातात, त्यामुळे स्वामींची सेवा केल्याने महादेवाची कृपा आपोआप प्राप्त होते. भक्त हो, पूजा आणि उपाय करण्यासोबत काही गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पूजेत वापरलेले बेलपत्र फाटलेले किंवा खंडित नसावे. शिवलिंगावर अर्पण केलेले तीळ किंवा इतर धान्य नंतर पायदळी येणार नाही याची काळजी घ्यावी. घरात पूर्णपणे सात्विक वातावरण ठेवावे. कोणावरही रागवू नये किंवा कोणाचा अपमान करू नये.
भक्त हो, दुसऱ्या श्रावण सोमवारी पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने हे उपाय करा. महादेवाची आणि स्वामींची अभय कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहील. तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर व्हावेत म्हणून सुख, शांती आणि समृद्धीचा वास राहील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावेत ही स्वामी चरणी प्रार्थना आहे आणि महादेवाच्या चरणीही प्रार्थना आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या भक्तजनांना शेअर करा आणि आपल्या स्वामीवाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. शिवशंभो.